ही बीड. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळे गावात पाणी शिरलेलं आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। सागर, काय सद्यस्थिती सोलापूरची? खरं तर आपण पाहिलं की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सीना नदीला जो आहे तो महापूर आलेला आहे आणि या महापुराचा फटका आता या मोहोळ तालुक्यातील विविध गावांना जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता आहोत कोळे गावामध्ये आणि आपण जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण शेती जी आहे या गावातली ही पूर्णतः पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा समोरच्या बाजूला जो आहे तो या नदीचा मुख्य प्रवाह आहे आणि मुख्य प्रवाहापासून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आता गावात शिरायला सुरुवात झालेली आहे। नागरिकांच्या वस्तीमध्ये देखील पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि त्यामुळेच नागरिकांना आता इथून स्थलांतर करावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण जर पाहिलं श्रुती तर ही पूर्ण शेती जी आहे जवळपास 15 ते 20 फूट हे पाणी जे आहे समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळते। अगदी संपूर्ण ऊस जो आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे, इथली झाडी पाण्याखाली गेलेली आहे। त्याचबरोबर जर आपण या नदीच्या पलीकडच्या बाजूला पाहिलं तर या नदीच्या पलीकडे देखील एक गाव आहे आष्टे गाव आणि या आष्टे गावामध्ये जवळपास 17 ते 18 लोक जे आहेत ते देखील अडकून पडलेले आहेत। काल रात्रीपासून हे लोक त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि या आष्टे गावाला पूर्णतः सीना नदीने जो आहे तो वेढा मारायला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीनं हे सीना नदी या ठिकाणी वाहते तशीच ती पलीकडच्या दिशेला देखील प्रवाहित झालेली आहे। अति मोठ्या प्रमाणात पाणी या नदी